नमस्कार मित्रांनो, मी जिज्ञेश आज पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येतोय। जसं की आजचा टॉपिक आहे मित्रांनो, सध्याच नुकताच भारताच्या पंतप्रधानांनी जसं की डिक्लेअर केलं की भारतीय नागरिकांनी 1 वर्षापर्यंत सोन्याचे दागिने खरेदी करू नये। तर ह्याच्या मागचे नक्की कारण काय आहेत, ही कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला। ती थोडीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की सोन्याचे दागिने 1 वर्षापर्यंत नाही खरेदी केले तर काय फरक पडू शकतो आणि काय नाही। तर सोन्याचे दागिने न खरेदी करण्याचा मागचा उद्देश त्यांचा एकच हेतू असू शकतो मित्रांनो, की सोनं जे आहे त्याच्या मागचं जे रॉ मटेरियल असतं, दागिने तर आपण आपल्या इकडे इंडियातच घडवत असतो, पण त्याच्या मागचं जे रॉ मटेरियल आहे गोल्ड, तर हे जे आहे ते आपण हे बाहेरून इम्पोर्ट करत असतो, कारण की इंडियातल्या खाणींमधून तितक्या प्रमाणात सोन्याचं उत्खनन होत नाही। तर आपण मेजॉरिटी पार्ट हा आपण इम्पोर्ट करत असतो। कुठली गोष्ट जेव्हा इम्पोर्ट करतो ना मित्रांनो आपण, तेव्हा त्याला बाहेरच्या करन्सीमध्ये म्हणजेच डॉलरमध्ये आपण बाय करत असतो। डॉलरमध्ये जेव्हा आपण बाय करतो तेव्हा इंडियन फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मधून ते पेमेंट केलं जातं। तर त्याच्यामुळे आपल्या देशाच्या रिझर्व्ह वर एक लोड येत असतो, त्याच्यामुळे की आपण अदर कंट्रीजवर त्या गोष्टीसाठी डिपेंड आहोत, कारण की आपल्या इकडे सोन्याचं तितकं उत्खनन होत नाही। आपल्या रिझर्व्हवर तो फरक पडल्यामुळे आपली जी आर्थिक परिस्थिती असते ती नक्कीच कमी होत असते, कारण की आपण इम्पोर्ट आपला वाढला की बट ऑब्वियस आहे की देशाची आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम नक्कीच होत असतो। त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी हा एक विचार नक्कीच केला असणार की आपल्याकडे इम्पोर्ट कमी झाले तर आपली आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते। पण मित्रांनो, आपण जर तुम्ही विचार करत असाल की 1 वर्ष आपण सोन्याच्या दागिन्यांची खरेदी नाही केली तर सोन्याचा दर कमी होईल, तर मित्रांनो हा चान्स खूप कमी आहे मित्रांनो। ह्याच्या मागचे मेन कारण अशी आहे की इंडियन कंट्रीमध्ये जे सोन्याचं परचेस होतं बट ऑब्वियस कमी होत नाही, जास्तच होतं। पण तुम्ही तेच जर लंडन गोल्ड बेसचं मार्केट बघाल, बुलियन मार्केट, तर मेजॉरिटी गोल्डचा रेट कुठे डिसाइड होतो तर इंडियन बुलियन मार्केट, लंडन बुलियन मार्केटमध्ये लंडन बेसवर गोल्डचा रेट डिसाइड होत असतो। लंडन बेसवर का होतं तर लंडन तर स्वतः इतकं गोल्ड यूज करत नाही, पण मित्रांनो त्यांच्या इकडे जो बिझनेस ट्रेड होत असतो ना गोल्डचा, तो खूप मोठ्या प्रमाणात होत असतो। आपल्या इकडे वर्षभरात जितकं आपण सोन्याची खरेदी करत असतो ना त्याच्या 100 पट जास्त तिकडे वर्षभरात गोल्डचा पेपर ट्रेड होत असतो। त्याच्यामुळे तिकडच्या बाईंगमुळे जास्त परिणाम होत असतो रेटमध्ये अप आणि डाऊन। तर आपल्या खरेदीमुळे तितकाचा फरक पडणार नाही। हा 100% थोडासा फरक हा नक्कीच पडणार, पण तो कितीपर्यंत पडू शकतो तो मित्रांनो 5%, 8%, मेजर 10% फरक पडतो। तर तुम्ही जर विचार करत असाल की आपल्या या डिसिजनमुळे मला फ्युचरमध्ये गोल्ड स्वस्त भेटेल, तर असं होणं मला तरी शक्यतो पॉसिबल वाटत नाही मित्रांनो। जर तुम्ही 1 वर्षाने सोन्याची खरेदी करायचा विचार करत असाल तर 1 वर्षानंतर सोन्याचा दर माझ्या मते तरी 2.5 लाखाच्या आसपास या त्याच्यावरच असेल, कारण की ज्या प्रकारे सोन्याचा दर वाढतोय या इंटरनॅशनल मार्केटमध्ये सध्या जी सिच्युएशन चालू आहे त्या सिच्युएशन प्रमाणे जर आपण आकलन केलं तर ते 2.5 लाखापर्यंतचं आकलन जातं। तुमच्या घरात काही फंक्शन असेल तर बट ऑब्वियस सोन्याचं दागिनं घेणं हे आपल्या इकडे आपल्या परंपरेनुसार होतं। तर शक्यतो आपण प्रयत्न करावा की आपल्या घरी एखादं जुनं सोनं असेल या आपल्याकडे ओल्ड गोल्ड कोणतं असेल तर आपण त्याला एक्सचेंज करून सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा पर्याय एक उपलब्ध करू शकतो, जेणेकरून आपल्या इकडे जे कारागीर आहेत किंवा आपल्या इकडे कामगार आहेत त्यांना काही ना काही रोजगार उपलब्ध आहे। दुसरा मित्रांनो, देशाचे पंतप्रधानांनी हा निर्णय घेऊन काही चूक तर नाही केली, तर मला नाही वाटत जेव्हा देशाचे पंतप्रधान एवढा मोठा निर्णय घेतात तेव्हा काही ना काही त्यांनी विचार केलेला नक्कीच असतो। तर सोन्याची खरेदी न झाल्याने आपल्या बँकेतली रिझर्व्ह नक्कीच वाढेल। रिझर्व्ह वाढल्याने देशाला आर्थिक मदत ही 100% होईल, पण आपण आपल्या इकडे असलेल्या सोन्याच्या काम करणाऱ्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून देऊ शकतो, तर आपण जे आपल्याकडे ओल्ड गोल्ड असतं त्याला एक्सचेंज करून आपण नवीन दागिने जर आपल्याला काही फंक्शनसाठी हवे असतील तर आपण त्या माध्यमातून देखील बनवू शकतो। नवीन गोल्ड खरेदी केल्यामुळे आपल्याला फॉरेन एक्सचेंज मध्ये डील करावं लागेल, आपली करन्सी परदेशात जाणार, त्याने आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर नक्कीच आपल्याला लोड येणार। पण ही परिस्थिती चांगली करायची असेल मित्रांनो तर आपल्याला जास्तीत जास्त एक्सपोर्टवर भर द्यावा लागेल, जेणेकरून आपल्या देशाचा एक्सपोर्ट वाढला तर देशाची आर्थिक परिस्थिती नक्की चांगली होईल। त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आपल्या देशातील आपण स्वयं आपल्याकडे बनणाऱ्या वस्तूंवर जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, इंडियन मेड वस्तू वापरण्यावर जास्त भर दिला पाहिजे, जेणेकरून आपल्या इम्पोर्टची शक्यता कमी होईल आणि आपण जास्तीत जास्त स्वावलंबी होऊ, जेणेकरून आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती देखील चांगली होईल। आणि मला अपेक्षा आहे की मार्केटमध्ये जी आता आर्थिक सिच्युएशन चालू आहे त्याच्यातून पण देखील लवकरच आपल्याकडे मार्ग निघेल। त्याच तुम्हाला माहिती पोहोचवू इच्छितो की जसं सोन्याच्या दराबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन असेल की आपण गोल्ड 1 वर्ष खरेदी नाही केलं तर रेट कमी होईल, तर ती शक्यता कमी दिसते। हीच मी माहिती तुमच्यापर्यंत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो या व्हिडिओच्या माध्यमातून। तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा।